जय शिवराय मित्रांनो अंबिया बहार फळपीक विमा योजना 2024च्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच आपण पाहिलं होतं की केळीचा फळपीक विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। सांख्यिकी विभागाच्या माध्यमातून त्याच्या संदर्भातील अपडेट देण्यात आलेले आहेत आणि लवकरच केळीचा फळपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आणि याचबरोबर दुसरं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ते म्हणजे आंबा आणि काजू या फळपिकाच्या मंजुरीच्या संदर्भातील। मित्रांनो, केळीच्या फळपिकाच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की कमी तापमान, जास्त तापमान, 45 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असे महत्त्वाचे असे 3 ट्रिगर लागू झालेले होते। याच्यामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये झालेली गारपीट सुद्धा काही भागामध्ये लागू झालेली होती आणि याच्यामुळे वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये केळीचा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये सर्वाधिक फायदा हा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार होता। साधारणपणे 60,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त 52,200 रुपये प्रमाणामध्ये या फळपीक विम्याची मंजुरी मिळालेली आहे। याच्यामध्ये कमीत कमी 32,000 मध्ये सुद्धा काही महसूल मंडळ या फळपीक विम्यासाठी पात्र झालेली आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर आंबा आणि काजू या फळपिकाचा सुद्धा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42,000 शेतकऱ्यांना हा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आंब्यासाठी प्रति हेक्टर 86,000 रुपये तर काजूसाठी 57,600 रुपये प्रति हेक्टर एवढ्या प्रमाणामध्ये हा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि साधारणपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयाच्या फळपीक विम्याचं वितरण हे येत्या 1-2 दिवसामध्ये केलं जाणार आहे। याच्यामधील काही रँडमली शेतकऱ्या 10-15 शेतकऱ्यांचा प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करून फळपीक विमा वितरित करण्यात आलेला आहे आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या फळपीक विम्याचं वितरण सुरू केलं जाणार आहे। केळीचा फळपीक विमा सुद्धा साधारणपणे याच आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तशा प्रकारच्या प्रक्रिया आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर अंबिया बहार फळपीक विमा योजना राबवली जात असताना पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असे दोन्ही हप्त्यातील अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। 15 सप्टेंबर नंतर या पीक विम्याचं वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणास्तव हे वितरण होण्यामध्ये उशीर झाला आणि अखेर आता मंजूर झालेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर द्राक्ष, डाळिंब किंवा इतरही महत्त्वाचे अशा पिकांचे फळपीक विमा मंजूर झालेले आहेत, परंतु त्याच्या संदर्भातील अधिकृत असे अपडेट अद्याप समोर आलेले नाही। अपडेट मिळाल्याबरोबर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।